नमस्कार. श्री स्वामी समर्थ. सगळेजण शाळेत गेलेत आणि 8 दिवसापासून मी शूट केलं नव्हतं. आजारी होते सगळे, सर्दी खोकला ताप होता सगळ्यांना. 8 दिवसापासून शाळेत पण गेले नव्हते, घरीच होते सगळेजण. आणि 8 दिवसापासून बरेचसे तणावात होतो आम्ही. टीव्ही पण बंद होता. मला सगळ्यांचं मनोरंजन करावं लागलं. परेशान झाले मी पण आजारी पडले. आज बऱ्याच दिवसापासून गेलेत शाळेत, तर पाणी पण संपायचं 9 वाजताच. ज्या दिवशी मी पाणी भरून ठेवायचे त्या दिवशी पाणी असायचं, आणि ज्या दिवशी भरलं नाही ते नेमकं त्या दिवशी पाणी जायचं निघून. तसंच बसावं लागायचं मला दिवसभर. परेशान झाले मी 8 दिवस. कंटाळा आला होता. आज थोडंसं निवांत वाटतंय. पोरं शाळेत गेलेत. 12 वाजलेत आता. 3 वाजता येतात. 2 वाजता शाळा सुटून तर 3 वाजता त्यांना घरी यायला. आले की आरडाओरडा चालू करतात, पण करमत नाही नसल्यावर पण. तर माझ्या मैत्रिणीने मला डाळ दिली, तर मी ती निसून ठेवली. भरून ठेवणार आहे आता. आणि सासूबाईने गावाकडून तिळ आणले होते येताना, ते मी धुतलेत. धुवून घेतलेत मी स्वच्छ. खडे होते त्याच्यात. घरचे तिळ येतं, गावरान तिळ येतं. बरीचशी माती होती. हवेतच सुकवलेत मी. हे टेरेसवर नाही नेऊन टाकले, कबूतर खातेत. मी एकदा मुगाची डाळ टाकली होती तर सगळी खाल्ली होती. मला नवीन होते तर माहित नव्हतं. संध्याकाळी भाजणार आहे मी. भाजल्यावर चांगले कोरडे पडतात. आणि 8-10 दिवसापासून बराचसा पसारा झालता घरात. सर्दी झालती, तर ही वाफेची मशीन आहे साधी, नुसतं गरम पाणी टाकून चालू करायची. तर ठेवून देणार आहे मी आता. एकदम चांगली वाफ बसती. बाम लावायचा आणि वाफ घ्यायची. घरची तुरीची डाळ आहे ही. आणि ह्या मिरच्या मी वर नेऊन ठेवल्या होत्या, झाकून टाकल्या होत्या. हिरव्या होत्या, घरी येऊन आणल्या होत्या तेव्हा. 2 दिवसातच पिकल्या. कॅरी बॅगमध्ये नाही भरायच्या आता. ह्या कलर बदलतो लगेच कॅरी बॅगमध्ये भरून ठेवले की. कपड्यामध्ये गुंडाळून ठेवायला लागतील. आणि संक्रांतीचा महिना होता जानेवारी, तर मी साड्या अशाच कोचलेल्या आहेत सगळ्या कपाटामध्ये. तर मला सगळं कपाट व्यवस्थित लावायचं आहे आज. मी कशा पण ठेवल्यात गडबडीत. कपाट व्यवस्थित लावायचे मला आज. तर मला पोरं यायच्या अगोदर करून घ्यावं लागेल. ते आले की त्यांचंच आवरावं लागतं. जेवायला द्यायचं, कपडे काढून ठेवायचे व्यवस्थित, दप्तर आवरायचे. तर चला भेटू आपण नंतर. हा रिमोट पूर्ण फुटला आहे. बऱ्याच दिवसाचा आहे. चिकटपट्ट्या लावून दुरुस्त ठेवला होता. सील पण दुसरे टाकले तरी पण टी व्ही चालू होत नाही. हा नवीन आणला आहे. याने ट्राय करून बघितला, हा पण नाही चालू होत. काय झालं असेल काय माहिती. या टी व्हीला बटणं पण नाही येतं कुणीकडूनच बटणं नाहीत. पूर्ण फुटलाय हा रिमोट. कोणत्यानेच चालत नाही. पोरं आले की आता मलाच वैताग देणार. आणि मला ह्या मिरच्या ह्या कपड्यामध्ये बांधून ठेवायच्यात. आमच्या घरी गोणीमध्ये बांधून ठेवल्या होत्या, तर सगळा कलर गेलता त्याचा, पिवळ्या पडल्या होत्या. तर ह्या कपड्यातून थोडीशी हवा खेळती राहील. आणि चव पण जशाच तशी राहते आणि कलर पण जशाच तसा राहतो. तर बी वाजते मग ते बघा, एकदम लाल भडक आहेत. आणि अर्धा तास पाण्यात भिजू घातलं तर आपल्याला ओली चटणी पण करता येते. छान लागते ओली चटणी. हे बघा खाली धूळ आहे टेरेसवरची. अशा बांधून ठेवायच्या ह्याच्यात.
अशा बांधून ठेवल्या तर हवा पण खेळती राहते. आणि आपण बघितलं असेल की मिरचीचे व्यापारी पण सुतळीच्या पोत्यामध्ये बांधून ठेवतात मिरच्या, जेणेकरून कलर बदलणार नाही आणि मिरच्या बरेच दिवस टिकतात. कलर जसाच तसा राहतो. आणि मी डाळ निवडली ही, मला काही आणलं गावाकडून की मी पहिले निवडून ठेवते स्वच्छ करून. तर ती एक चांगली सवय आहे स्वच्छ करून ठेवायचं. तर याच्यात भरणार आहे आता 1 किलो तरी असेल. माझ्या मैत्रिणीने दिली, त्यांच्या घरची आहे, गावाकडून आणली होती त्यांनी. माझ्याकडची डाळ संपत आलती तर त्यांनी दिली. मी फक्त उडदाची डाळ विकत आणते, बाकीच्या सगळ्या डाळी मी घरीच माझी आई काही देते, घरून आणते काही. तर जात्यावर केलेली डाळ आहे ही. मी आज संध्याकाळी शिजून बघणार आहे कशी शिजते, तर पटकन शिजते का कशी. तर भरून ठेवते मी याच्यात. एवढी भरणी गच्च भरली. विकतच्या डाळी घेतच नाही, पॉलिश लावलेलं असते. आणि घरी शेती असल्यामुळं मला घरूनच येतात सगळ्या. आई पण देते भरपूर, 6-6 महिन्याला आणते मी. आणि ह्या पावट्याच्या शेंगा आहेत वालाच्या, छोटा वाल आहे, शेजारच्या ताईंनी दिल्यात. त्यांना दुसऱ्यांनी कोणीतरी दिल त्या. माझ्याकडे जास्तीचं काही असेल तर मी त्यांना देत असते, त्या मला देतात. चला मला निसायच्यात आता. हे फ्रीजमधले आता थंड येतात. पोरं यायचा टाईम झालाय आता. ये चल. काय काय पाहिजे मग? बाई चपाती पण नाही पाहिजे. दूध नाही बाई आमच्याकडे, दूध कृष्णाला लागत आहे आमच्या. दूध नाही बाई. काय कमाल आहे. खाल्ली नाही बिचारे. ये चल चल चल. दूध नाही ना बाई. खा 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 खा. नाही ना, दूध नाही ना. कृष्णाला पाहिजे ना दूध बाई. कृष्णा भांडण मला. कमाल आहे. चल मी कृष्णाला आणायला चालले. चल चल. नको खाऊ. कोण आले कोण आले कोण आले. अरे इथंच टाकीत आहेत का? असं कोण करतं रे? दात नाही का पडायचं? हो ना, पण हातात पकडायचं ना, दात पडला असता ना. य य चल चल. यो 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 कृष्णा आला. य य य चल दूध देते. य य. कमाल आहे बघ ना तिची. कसा गेला आजचा दिवस तुझा सांग? चांगला. टीचर म्हणल्या का तू शाळेत का नाही आला काय? मला की. मग तू काय सांगितलं? मी सांगितलं सर्दी खोकला. ताप येत होती म्हणायचं मला. म्हणला मला कर म्हणलं नाही बाबा, पण तुम्ही सगळे गेलात निघून. TV पण नाही, मोबाईलमध्ये बॅलन्स नाही. बघितलं का पसारा? खाल्लं का नाही आज? कोणाचा डबा येऊ? हे कुणी नेलता? का खाल्लं नाही बाळा? चिकन. तू पहिले मला काहीतरी म्हणून दाखव. आता मला लय बोर झालं. काय? काहीतरी म्हणून दाखव. कोणचं घर घ्यायचं? हे हिथं माझे बुक्स, हिथं कृष्णाचे बुक. ते लय मोठं आहे रे, लय मोठं आहे ते. त्याला खूप सारे पैसे लागतात. खूप सारे पैसे लागतील त्याला. 2 BHK तो फ्लॅट. हां मग तू कमावशील मोठा झाल्यावर. काय काय करशील? मम्मा तू त्या दिवशी म्हणलेलीस की तिथं 2 बेड आहेत, ते 2 BHK आहे. हो 2 BHK आहे ना. आपल्याला एवढं मोठं काय करायचं आहे? 1 BHK बस झाला. 1 BHK कुठे आहे
असं नाही तर कुठेतरी बघ ना, शोध ना. मला काही कळत नाही बाबा एवढ्या पटकन. चला जेवायचे, काढ कपडे काढ. हो ना. चांगली शिजली तुरीची डाळ. मी दुपारी निवडलेली. आम्ही तुरीचं वरण कमीच खातो, ॲसिडिटी होती. खाशील ना वरण भात? वरण खायला पाहिजे प्लीज. सूप प्यायचंय वरणाचं. थांब जरासं फोडणी देऊ दे. यांच्या शाळेमध्ये वेल आहे ह्याचा वालाचा, तिथून आणल्यात शेंगा. यांनी 8 दिवसाला निघतात एवढ्या. एक भाजी होती, सकाळी करणार आहे मी आता भाजी ह्याची. आणि मी ओल्या मिरच्याची चटणी बनवून ठेवली होती, तीळ टाकून, लाल मिरच्या पिकलेल्या. अर्जुन चल. माझ्या हाताने खाऊ घालू मी पिलू. भाजी देऊ का कृष्णा? भाजी देऊ का? काय म्हणायचं होतं तुला? कमन विसरून गेला तू? ऐकलं की रे मी. 14 महिन्यापासून ऐकलं नाही मी. आठव काय म्हणायचं होतं? आठव पटकन. असं नको करू बाबा, मला झोप येत नाही तुझ्याशिवाय. तू लाडाचा आहेस ना माझ्या. असं नको करू. दूध भात देऊ का तुला अजून? अरे खायचं झाल्यावर खायचं नाही म्हणतो का? असं ढकलायचं नाही ताट. उठ उठ, सांग बघू काय पाहिजे होतं तुला. मी कुणाचं ऐकू बरं? नको, ये चल मी तुझंच तर ऐकते. माझं बी डोकं दुखत आहे तुझं ऐकू माहिती का. चल ये आपण टीव्ही दुरुस्त करायला होत पप्पाला. असं रडायचं नाही. सगळा भात सांडलाय अंगावर. ये, प्रॉमिस आता इथून पुढं पक्का ऐकन. हा चल उठ. नको गो बाई रडू. ये चल. तू रडतानी लय गंदा दिसतोस. ये नको गो बाई रडू. नको ना रडू. मला लय आवडतच ना भाऊ तू. माझ्या काळजाचा तुकडाच ना तू. माझ्या काळजाचे 3 तुकडे झाले. 3 इतके असते तर 3 तुकडे. सेकंड ट्रिप मध्ये तिने जवळ घेऊन बसायला पाहिजे का नाही बाळाला, छोट्या भावाला? मग कोण जवळ बसतं तुझ्या? आणि दादा कुठं बसतो सेकंड ट्रिप मध्ये? कुठं बसतो सांग की घुम्या. बंद करू का? बरं बंद करते. हे बघ बंद केला. बंद कर.
तू करायच तसं लागलात मला शूट करावं वाटायला लागलंय. किती गोंडस आहेस. तू नकरीच तसे करायला लागलास. हा असं नको न करू बाबा. ये चल ये. सगळ्यात जास्त लाडाचा आहेस तू माझ्या. तुझ्या बिना करमतच नाही मला. चल ये ये इकडे बघ, माझ्याकडे बघ. आज रुमाल नेलता का? सर्दीसाठी रुमाल नेलता का आज शाळेत जाताना? पिलू बरं बंद करते. चल ये. दाखव. ई कर ना. ई ई. हां कृष्णाचा दात पडलाय एक. पहिलाच दात पडलाय त्याचा. ब्रश करताना पेस्ट करताना थुकताना बेसिनमध्येच पडला. आम्हाला सांभाळून ठेवायचा होता. आतून लगेच 2 दात आले. दाखव. 2 दात आलेत आतून. जीभ नाही लावायची सारखं सारखं. सांभाळून ठेवायचा होता. उशीखाली ठेवायचा होता डब्बीत घालून. पहिलाच दात हरवला आमचा. झोपून खात असते होय. उठून बसून खा ना. एक घास संपल्यावर खाऊ घाल रे. आज शनिवार आहे. गेल्या आठवड्यातच पोरांची सेकंड युनिट टेस्ट पेपर झालेत. तर ओपन डे आज. तर पेपर बघायला बोललेलो आहे शाळेत. आम्ही तयारी केली. 12 वाजता निघायचे. पोरांचं आवरलंय. तर आजचा ब्लॉग मी इथं सेंड करते. कृष्णाचं जरासं डोकं गरम लागायला लागले. डबल फेरी चालू झाली. या सबस्क्राईब करा. रोज नवीन नवीन करामती चालत असतात घरात. पोरांचे नाटकं. तुला नको दाखवू. हे काय ताप आली तर पांघरून झोपलाय. औषध दिलंय. त्याच्या भावाने त्याला चपातीचा एक एक तुकडा तोडून खाऊ घातलाय. आणि त्यांनी पण खाल्लाय झोपल्या झोपल्या. किती प्रेम आहे दोघांमध्ये. भांडणं पण तेवढेच करतात. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा रोज नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. चला नंतर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टेक केअर.